कोलकात्याची मोठी आणि नामवंत सर्कस 150 कलावंतांनी 51 जनावरं. 50 जनावरांमध्ये 10 वाघ. लहानपणापासून सर्कशीत वाढलेली कालांतराने सर्कस चालेनाशी झाली. कलावंतांना आणि जनावरांना पोसणे सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनले. शेवटी 10 वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ते 10 वाघांना पिंजऱ्यात कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आले. 8व्या दिवशी समजले की 10 पैकी 7 वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करून त्यांना ठार मारले आहे. जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंजऱ्यात रोज आयते मुर्दाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरून गेलेले. याउलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगू शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघाचीही शिकार केली. आपलंही असंच आहे. स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत राहायचं. माझ्या मुलांना मी बंगला बांधणार, जमीन जायदाद घेणार, धन दौलत, पैसा अडका सारं जमवून ठेवणार. माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे. मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून किती हा आटापिटा. खरे तर आपण आपल्या मुलांना सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काहीच कामच ठेवत नाही. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का? याउलट ज्यांच्या घरी 3 वेळच्या जेवणासाठी मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वबळावर शिकतात, टिकतात आणि संसार उभा करतात. ज्याप्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकाराशिवाय आपण जगू शकत नाही याची खात्री पडते आणि तो तरबेज शिकारी बनतो, अगदी त्याचप्रमाणे सर्वसाधारण घरची मुलेही जे करायचं ते मलाच करायचंय असे म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करून स्वतःचे आयुष्य घडवतात. आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात. संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा. आपणच ठरवा, आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचे की शिकार बनवायचे.